चला, सुवासिनी जेवायला बसलेले आहेत, पुरुष मंडळी ही जेवायला बसत आहेत. यात्रेचा कार्यक्रम जोरदार करण्यात आलेला आहे. कांदा लिंबू सगळं व्यवस्थित काम चाललंय, आहे का नाही जोरदार? कशी काय यात्रा? छान आहे का? कुठून आलाय तुम्ही? खामगाववरून आलाय. सवासनी आहेत का तुम्ही? बर बर बर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरलेली आहे आणि महालक्ष्मी आखाड महिन्यातली यात्रा चालू आहे. कशी काय यात्रा? सवासनींचं जेवण वेगळं असतं आणि इतरांचं वेगळं असतं. पोळ्याचं जेवण आहे सवासण्यांना. चांगली जोरदार यात्रा आहे. दरवर्षी येतात. आज पहिलाच मंगळवारी आहे. पहिल्याच मंगळवारी येतात. वडगाव बांडेवरून आले. दरवर्षी येता का तुम्ही? लक्ष्मीची यात्रा आहे आणि यवत या ठिकाणी तुम्ही आलाय वडगाव बांडेवरून. आज बाया चुलीवरच भाकरी करतात. रोज गॅसवर स्वयंपाकानं आज चुलीवर करताय का नाही? यात्रा चुलीवरच चांगली होती. पण बघा आमच्या साहेबी बी इथं आल्यात जेवायला. ऐका बसा खाली. यवत या ठिकाणी महालक्ष्मी यात्रा चालू आहे. आखाड महिन्यातला पहिला मंगळवार या ठिकाणी महालक्ष्मी लक्ष्मी आईची यात्रा चालू आहे. कुठून आलाय तुम्ही? वडगाव बांडे या ठिकाणची यात्रा आहे. काय नाव? जाधव परिवाराच्या वतीने आज महालक्ष्मी या ठिकाणी यात्रा आयोजित. वडगाव बांडे या ठिकाणावरून आलेले यात्रेकरू आहेत आणि यवत महालक्ष्मी मातेच्या यात्रेला आलेले लोक आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने वडगाव बांडेतील लोक भाविक या ठिकाणी यात्रेसाठी आलेले आहेत. काय नाव तुमचं? सुभाष जाधव. सुभाष जाधव. लक्ष्मीच्या यात्रेला येत आहे. दरवेळेस येता का आजच आलाय? दरवर्षी येता इथं. काय वाटतं यात्रेला आलो तुम्हाला? आनंद वाटतो. आता सवासणी वगैरे सगळे जेवून झालं. वडगाव बांडे या ठिकाणचे सर्व भाविक लोक आहेत आणि महालक्ष्मी आईच्या यात्रेला यवत या ठिकाणी आलेले आहेत. लक्ष्मी आईचा वडगाव बांडे या ठिकाणचे सर्व यात्रेकरी आहेत. या ठिकाणी पंगत बसलेले आहेत. सर्व जाधव परिवाराचे पाहुणे रावळे आणि मित्र परिवार या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. कस काय यात्रा आहे? आज पहिलाच मंगळवार आहे आणि पहिल्या मंगळवारी गर्दीचं प्रमाण जास्त आहे. आता मंगळवार बुधवार आणि शुक्रवार रविवार मोठी संख्येने गर्दी या ठिकाणी होणार आहे. चालतंय. लक्ष्मी आईचा भरतगाव नवले वस्ती या ठिकाणची देवी आलेली आहे. अशोक नवले यांची यात्रा आहे आणि यवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा केली जाते. दरवर्षी येता का तुम्ही यात्रेला? भरतगाव या ठिकाणची यात्रा या ठिकाणी आलेली आहे. भरतगाव नवले वस्ती या ठिकाणचे यात्रेकरू यवत या ठिकाणी आलेले आहेत. महालक्ष्मी यात्रा महोत्सव चालू आहे. आखाड महिन्यातला पहिला मंगळवार. भरतगाव नवले वस्ती या ठिकाणावरून यात्रा आलेली आहे. आज बाया गॅसवर भाकरी करतात. काय काय ठिकाणी चुलीवर भाकरी चालू आहे. तुम्ही गॅस कस काय आणलाय आज? आहे का नाही? आखाड महिन्यातली लक्ष्मी आईची यात्रेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सुवासिनी बसलेले आहेत आणि सुवासिनीचं पहिलं भोजन चालू आहे. भरतगाव या ठिकाणची यात्रा यवत या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी सुवासिनीची पंगत बसलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये सुवासिनींना मान देऊन त्यांना भोजनासाठी बसवण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पातेल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पातेल्याच्या बाजूला सगळे लोक उभे आहेत.
यात्रा यवतची लक्ष्मी आईचा वा 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 सगळ्यांचं लक्ष पातेल्याकडे हा. ठिकाणी सुवासिनीला वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे. बसलेले आहेत सुवासिनी जेवण करत आहेत. लक्ष्मी आईच्या सुवासिनी या ठिकाणी जेवण करत आहेत. या ठिकाणी महालक्ष्मी आईच्या सुवासिनी बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे पुरुषांची पंगत बसलेली आहे. लक्ष्मी आईचा लक्ष्मी आईचा. सुवासिनी जेवायला बसलेले आहेत आणि या ठिकाणी आता पुरुष मंडळी जेवायला बसत आहेत. सर्व यात्रेचा कार्यक्रम जोरदार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी चला कांदा लिंबू मिरची सगळं व्यवस्थित काम चाललंय आहे का नाही जोरदार. या ठिकाणी भरतगाव नवले वस्ती या ठिकाणची ही यात्रा आलेली आहे आणि पंगत बसलेली आहे.